सोलापूरमध्ये नुकतीच आषाढी वारी मोहरमचा उत्सव पार पडलाय। आता पोलीस यंत्रणा शहरामधील शिस्तीवरती लक्ष केंद्रित करणार आहे। विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। यासाठी सायंकाळी पोलीस आयुक्तांसह उपायुक्त ठाणेदार 2 तासांची त्यांनी पायी पेट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे। या काळात विनाकारण बाईकवर कोणी आढळल्यास त्यांची गई केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय। शहरामधील विविध भागांमध्ये ही पेट्रोलिंग चालणार आहे। रात्री 10 पर्यंत शहरातील दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना केल्या जातील। अंमल न करणाऱ्यांवरती ॲक्शन घेतली जाणार आहे। शहरामध्ये चौकांमध्ये या काळामध्ये विनाकारण दुचाकीवरून बाहेर पडणारे, टपरीमध्ये बसून चकाट पिटणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत। शहरामधील शांतता सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी मोहीम आखली आहे। नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। जुने तडीपार झालेले आरोपी बेकायदेशीररित्या शहरामध्ये वास्तव्य करू नयेत, त्यांच्यावरती अटक वॉरंट आहे अशी मंडळी शहरात राहून सर्वसामान्यांना उपद्रव देण्याचं काम करते अशी खबर प्राप्त झाली आहे। प्रामुख्याने अशा मंडळींवरती कारवाई केली जाणार आहे। यात कोणताही मुलाइजा ठेवला जाणार नाही असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। शिस्तीला बाधा येत नाही, कारण नसताना दुचाकीवरती चौकात थांबून वाहतुकीला अडथळा हा कायद्याला धरून नाही अशा प्रवृत्तींच्या आहेत। त्या मुठभर मंडळी म्हणून शहराची शिस्त तर बिघडतेच, या बाबी टाळायला हव्यात असंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले।